नमस्कार मंडळी, मी पुण्याची अश्विनी सध्या अमेरिकेत राहते. अमेरिकेत सण आला की भारताची आठवण होते. सणाची लगबग, स्वच्छता, खरेदी अगदी आठवडाभर आधीच आपली तयारीला सुरुवात होते. अमेरिकेत आपल्या भारतीय सणांना शाळेला सुट्ट्या नसतात. अश्वथला रेडी करून शाळेत पाठवलं. देवांची जरा तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे तो घरीच होता. त्यामुळं जरा बरं वाटलं, कारण की मुलं घरी असले की सणांना आणखीन छान मजा येते. इथे राहून आपले सण, आपली संस्कृती याविषयी जेवढी माहिती सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते, कारण आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे तेच चालवणार आहेत. नमस्कार. आपल्या हिंदू संस्कृतीचा महत्त्वाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. आजपासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होतीये. तर आता बऱ्यापैकी माझी कामाला सुरुवात झालेली आहे. अश्वथ स्कूलला गेलेला आहे आणि सध्या मी ही साधीच साडी नेसलेली आहे हलकी, कारण की सगळा अजून स्वयंपाक व्हायचा आहे, रांगोळी आहे, देवपूजा आहे, तर घरातली सगळी कामं बाकी आहेत. तर आता मी कामांना सुरुवात करते आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मग गुढी उभारणार आहे, नैवेद्य दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की आम्ही अमेरिकेत गुढीपाडवा कशा पद्धतीने साजरा केलेला. सणांना सडा रांगोळी करायची पद्धत आहे, त्यामुळं आमच्या घराच्या समोरचा जो पॅसेज आहे तिथे पाणी मारून घेतलं, स्वच्छ पुसून घेतला आणि टिपक्यांची रांगोळी काढून घेतली. बरं, ही रांगोळी मी जी सिलेक्ट केली काढायला ती थोडी कॉम्प्लिकेटेड होती, त्यामुळे या रांगोळीत माझा थोडासा वेळ गेला खरा, पण काढल्यानंतर खूप सुंदर दिसत होती. त्यामुळं रांगोळी काढून घेतली आणि मग आतमध्ये गेल्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाला सुरुवात करावी. त्याआधी गॅसची पूजा करून घेतली, कारण नवीन वर्षाची सुरुवात आहे. तशी मी गॅसची पूजा रोज करतेच, पण आज पाडवा आहे त्यामुळं आणखीन छान जरा फुलांची माळ वगैरे लावून गॅसची पूजा करून घेतली. देवांश घरी होता त्यामुळे मला जरासं बरं पडलं, कारण प्रत्येक वेळेस स्टँड लावून व्हिडिओ काढायची मला गरज भासली नाही. त्यांनी अगदी आनंदाने माझे व्हिडिओ काढले, त्यामुळे छान वाटलं. बरं, गुढीपाडवा मराठी कॅलेंडरचा पहिला दिवस. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला आपण हा सण साजरा करतो. हा दिवस हिंदू नववर्षाचा प्रारंभ आहे. आपण गुढी दरवर्षी उभारतो, पण फक्त आपल्या नवीन वर्षाची सुरुवातच नाही आहे. असं मानलं जातं या दिवशी ब्रह्मदेवांनी अख्ख्या सृष्टीची निर्मितीला सुरुवात केली. हा दिवस म्हणजे सगळ्या गोष्टींची सुरुवात. रामायणात जर मागे जाऊन आपण डोकावून पाहिलं तर भगवान राम 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून आणि रावणावर विजय मिळवून अयोध्यात परत आले, तेव्हा लोकांनी त्यांचं स्वागत ध्वज आणि गुढी उभारून केलं. गुढीपाडवा हा आपल्या विचारांना, आपल्या आयुष्याला नवी दिशा आणि नवी सुरुवात करणारा सण आहे. जुन्या गोष्टी मागे सोडून आयुष्याला नवी दिशा देण्याचा आजचा दिवस आहे. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असं होतं ना, अनेक माणसं येतात, कोणी सुख देणारी येतात तर कोणी दुःख देणारे येतात. सुख देणाऱ्यांपेक्षा ज्या व्यक्तींनी आपल्याला दुखावलेलं आहे त्याचा परिणाम आपल्या मनावर जास्त होतो. त्या वाईट गोष्टी आपल्या मनात घोळत राहतात आणि त्यामुळं आपण दुःखी होतो. म्हणूनच या नवीन वर्षामध्ये त्या सगळ्या लोकांना मनातून माफ करायचं आहे ज्यांच्यामुळं आपल्याला त्रास झालेला आहे, आणि आपलं मन स्वच्छ करून त्यांच्याविषयी कुठलाही राग द्वेष ठेवायचा नाही आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे. इकडे आता माझा स्वयंपाक चालला आहे. त्याच्यामध्ये मला काल पालकाची कोवळी छान अशी पानं मिळाली, त्यामुळं पालकाची भजी मी करायची ठरवली. आज मी ॲक्च्युली कांदा भजी करणार होते, पण उद्या आहे स्वामी प्रकट दिन, म्हणून म्हटलं स्वामींच्या आवडीची कांदा भजी ती आपण उद्या करूयात, म्हणून मी आज पालक भजी करायची ठरवली आणि छान अशी कुरकुरीत पालकाची भजी करून घेतली. त्यानंतर वाटाणा बटाट्याची भाजी केली, परतलेला पिवळा बटाटा केला, वरण भात, कुरडया, कोथिंबिरीच्या वड्या केल्या, पुऱ्या केल्या आणि पायनॅपल श्रीखंड मी आणून ठेवलेलंच होतं, ते पायनॅपल श्रीखंड. तर आता इथं मी नैवेद्याचा ताट भरून घेते. माहेरी घरातली सगळ्यात धाकटी मी, त्यामुळं माझा आणि स्वयंपाकाचा कधी संपर्क आला नव्हता. लग्न झाल्यानंतर पण सासूबाई स्वयंपाक करायच्या, त्यामुळं बाकीची कामं मी सगळी बघायचे. आणि म्हणतात ना की मूल ज्यावेळेस पाण्यात पडतं त्यावेळेस पोहायला शिकतं, तर माझ्या बाबतीत तसंच काही घडलेलं आहे की अमेरिकेत आल्यानंतर मी आता पाण्यात पडली आहे आणि या सगळ्या गोष्टी आता मी शिकते. लहानपणी गुढीला नैवेद्य म्हणून आई कडुलिंबाची पानं, जिरे, चिंच आणि गूळ एकत्र करून ती वाटायची आणि त्याचा गुढीला आधी नैवेद्य दाखवायची आणि तोच नैवेद्य प्रसाद म्हणून आम्हा सगळ्यांना खायला. आयुर्वेदानुसार कडुलिंब अतिशय गुणकारी वृक्ष आहे. याने रक्त शुद्ध होतं, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पित्ताचा नाश होतो. हा प्रसाद म्हणजे आपल्या आयुष्याचा सार आहे. यात गुळाचा गोडवा, कडुलिंबाचा कडूपणा आणि चिंचेचा आंबटपणा आहे. तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा आनंदाचा गोडवा, वाईट गोष्टींचा कडूपणा
आणि आंबटपणा हा असणारच आहे. तर हा प्रसाद आनंदाने सेवन करून कडू आंबटपणा ग्रहण करून आनंदाने आयुष्यात पुढे जायचं आहे. स्वयंपाक सगळा झालेला आहे. नैवेद्याचं ताट भरून घेतलेलं आहे. आता गुढी उभारून घेते आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून घेते. आज सकाळीच देवपूजा झाली होती. गाठीचा हार घालायचा बाकी होता. मग सगळ्यात पहिल्यांदा स्वामींना गाठीचा हार घालून घेतला आणि देवांना सुद्धा गाठीचा हार घालून घेतला आणि गुढी उभारण्यासाठीच्या तयारीची सुरुवात केली. पूजेसाठीचं सगळी सामग्री एका ताटामध्ये काढून घेतली. त्यामध्ये आंब्याचा डहाळा, कडुलिंब, गाठीचा हार, हळदी, कुंकू, अक्षता, दिवा, उदबत्ती, ओलं कुंकू असं सगळं साहित्य आधी काढून ठेवलं. त्यानंतर गुढीसाठीची जी काठी आहे ती स्वच्छ पाण्याने धुतली, पुसून घेतली, त्याला हळदी कुंकू लावून घेतलं आणि गुढीला जी साडी नेसवायची आहे त्याच्या मिऱ्या करून घेतल्या आणि आम्ही दोघांनी मिळून गुढी उभारण्याची तयारी करून घेतली. मगाशी मी तुम्हाला कडुलिंबाच्या प्रसादाबद्दल जी काही माहिती सांगितली, त्याचबरोबर आयुर्वेदात सुद्धा कडुलिंबाचं खूप महत्त्व आहे बरं का. कडुलिंबाच्या पानाचं सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि या कडू चवीमुळं रक्तातली साखरसुद्धा नियंत्रित राहते. अंगावरची सूज कमी होती, शरीरातली घाण साफ करतं. म्हणूनच कदाचित आपल्या नवीन वर्षात या कडुलिंबाचं सेवन करून शरीरातलं रक्त शुद्ध करून नवीन वर्षात एक सुदृढ शरीर बनवण्यासाठी पूर्वापार ही परंपरा चालत आलेली असावी. याचं एवढं महत्त्व आहे हे पण सगळं मला आत्ताच कळालंय. घराघरात उभारली जाणारी गुढी ही विजयाची, आनंदाची आणि समृद्धीची निशाणी आहे. म्हणूनच आपल्यासाठी हा दिवस खास आहे. विशेष करून महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो, पण आम्ही अमेरिकेत सुद्धा तितक्याच उत्साहात साजरा करत आहोत. आता गुढीला वेळूची काठी लागते, ती इथं कुठून आणायची? ही जशी मिळाली त्यातच आम्ही खुश. तिलाच आम्ही साडी नेसून कडुलिंब साखरेची गाठी बांधली, तांब्याचा कलश स्वस्तिक काढून वर लावला आणि गुढी उभारून घेतली. इथून पुढे साखरेच्या गाठीप्रमाणे आयुष्यात सुख येऊ दे, कडुलिंबाच्या पानाप्रमाणे कडू दुःख पचवण्याचे सामर्थ्य लाभो, अशी प्रार्थना केली. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. आज वाहन खरेदी केली जाते, सोनं घेतलं जातं, नवीन उद्योग व्यवसायांची सुरुवात केली जाते. असा हा आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आम्ही अमेरिकेत साजरा केला. गुढीची पूजा करून झाली, नैवेद्य दाखवून झाला, सगळा स्वयंपाक तर रेडीच होता आणि मगाशी नैवेद्यासाठी फक्त 4-5 पुऱ्या मी केलेल्या होत्या, बाकी कणिक तशीच झाकून ठेवली होती. म्हटलं सगळे जेवायला बसल्यानंतर गरम गरम पुऱ्या करायच्या. मग अशा गरम पुऱ्या करून घेतल्या आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवणं करून घेतली आणि फोटोंचा कार्यक्रम करून घेतला. अशा पद्धतीने अमेरिकेमध्ये आमचा हा पहिला गुढीपाडवा आम्ही साजरा केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हा सर्वांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराटीचं जावो आणि मेन म्हणजे निरोगी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना.